घोषणा दे ना, हर हर महादेव काहीतरी बोल. एकदा 3 वेळा. देवाची बैठक आहे आणि त्या ठिकाणी त्यांना सुखरूपी येण्यासाठी सह्याद्रीच्या कडेकपारीत मकर संक्रांतीच्या पहाटेला शिवहराचा गजर सुरू झाला आणि यजमान आणि पुरोहितांनी मठाधिपती यांची लगबग सुरू झाली. श्रीदेव मार्लेश्वर आणि श्रीदेवी गिरिजा मातेचे शुभमंगल मुहूर्त जवळ येऊ लागला. तसतशी लगीनघाई सुरू झाली. वऱ्हाडी मंडळी दोन्ही बाजूंनी मंडपात बसली. विडे भरले गेले. श्रीफळाचा मान एकमेकांना दिला गेला. यजमान व्याडेश्वर साक्षीने विवाहाची तयारी सुरू असतानाच शिखरावरून श्रीदेव मार्लेश्वराचे वाद्याच्या गजरात आगमन झाले. त्याचसोबत साखरप्याची श्रीदेवी गिरिजामाता यांची ओटी भरून महिलांनी मोठ्या मान सन्मानात तिला मंडपात आणले. मग शुभविवाह सुरू झाला. मंगलाष्टके दोन्ही बाजूच्या वऱ्हाडी मंडळींनी म्हटली. पौरोहित आणि मठाधिपती यांच्या शुभहस्ते विवाह विधी सुरू झाले. त्याचवेळी एकच डोंगर दऱ्यात शिवहराचा जयघोष सुरू झाला. लग्न सोहळा पार पडताच वाद्याचा गजर झाला आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये विवाह सोहळ्याची गर्जना झाली. यावेळी सारा परिसर आनंदात न्हाऊन निघाला होता. मानकरांना या शुभविवाहासाठी निमंत्रित करतोय. ओ मासोळकर स्वामी, रायपेडचे स्वामी, लांज्याचे स्वामी, पाडगावचे मठपती, वेरवळीचे मराठे, लांज्याचे सेटे, साखरपेचे सेटे, देवळूचे सेटे, आंबावचे माने, मुळापूरचे भोईराज, वांजोळचे कावडवाले, अंगवळीचे अणिराव उल्बरराव, घोटण्याची करवळी, मारेगावचे सावंत नेताजी, सुतार सोनार गुरव व इतर सर्व 360 मानकरी, माता गिरिजाई आणि देव मार्लेश्वर यांच्या शुभविवाही कल्याण विधीला या हो. सर्व 360 मानकरी, माता गिरिजाई आणि देव मार्लेश्वर यांच्या कल्याण सोहळ्याला या हो. या हो. महाराज की जय. चंद्रशेखर शिवाचार्य मासोळीकर महाराज की जय.
म्हणायचं लगेच. मकर संक्रांतीच्या पर्व काळावरती प्रतिवर्षी मार्लेश्वर आणि गिरिजादेवीचा विवाह या ठिकाणी संपन्न होत असतो. याच्यासाठी साक्षीदार म्हणून व्याडेश्वर देव या ठिकाणी असतो. तिन्ही देवाच्या पालख्या पहाटेच या ठिकाणी उपस्थित होतात आणि संक्रमण काळ यावेळेला उशिरा म्हणजे 3 नंतर संक्रांत सुरू होत असल्या कारणाने यावेळेला अन्यथा दुपारी 12च्या वगैरे वेळेनुसार शुभ वेळ पाहून हा सोहळा प्रतिवर्षी होत असतो. आत्मसमाधान शंकराला उपासना केल्यानंतर जे समाधान लावतं तेच समाधान इथं उपस्थित राहून हा लग्न सोहळा म्हणजे न भूतो न भविष्यती असा हा लग्न सोहळा असतो. आणि त्याच्यामध्ये भाविकांना हा जो काय माहोल आहे तुम्हाला आता दिसतोय हा माहोल बघूनच त्याचं आत्मसमाधान त्यांना होतं इथल्या येणाऱ्या भाविकांना. आज अनादिकालापासून हा सोहळा चालू आहे. साधारणतः मला तर मी 1962ला पहिला कल्याण सोहळा लावलेला आहे अगदी लहान असताना. त्यानंतर आता हे 26 आहे म्हणजे 64 वर्ष 5 पर्व तरी निघून गेली माझी याच्यामध्ये. आज श्री सकाळी मुलगा पाहणे म्हणजे मार्लेश्वराला जाऊन पाहणे. आम्ही या ठिकाणी सकाळी टिपूर पाजवतो, देवाची आरती होते. त्यानंतर खाली गिरिजादेवीतील शेटे मंडळी यांना घेऊन आम्ही वरती आनेराव मराठे इतर मानकरी वर असतात त्या ठिकाणी जाऊन लग्नाची बोलणी होतात. त्यानंतर खाली गिरजाई मंडपामध्ये त्या ठिकाणी साखरपुडा संपन्न होतो आणि त्या ठिकाणी विवाहाचा मुहूर्त ठरवला जातो. 2 मठपती, लांजाचे स्वामी, रायपाटणकर महाराज असे आणि 360 मानकरी यांचा विचार घेऊन त्या ठिकाणी विवाह मुहूर्त ठरला जातो. आणि त्यानंतर या ठिकाणी या कल्याण मंडपामध्ये विवाह सोहळा संक्रांतीच्या पर्व काळामध्ये संपन्न होतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.